यामध्ये कधी भेटणार वाटी त्यासाठी चक्रेसर इतक्या दुरून आले, 4 तास लागले त्यांना यायला. 1000-2000 रुपयाचं पेट्रोल, 2,000 रुपयाचं पेट्रोल पण लागलं असेल. किती लोक होते वेगळे, ते लोक होते वेगळे, गर्दीचे जे गेले पुढे. मी मात्र मागे वळूनही पाहतो, मागे किती जण राहिले. लवकर कलेक्टर होऊ शकतो. यांना रोजचे 30 प्रश्न सोडवायचे. किती प्रश्न सोडवायचे? 30. सरांनी सांगितल्याप्रमाणे लवकर उठायचं. मी सकाळी 3:30 वाजता उठतो. सकाळी लोक झोपेतून उठायच्या आत तुमचे सजीव माझ्या बाजूलाच राहतात. विजय ठाकरे पहा, मी सकाळी 6 वाजताच्या पूर्ण माझे काम 2 लेख लिहून झालेले असतात, दाढी झालेली असते, आंघोळ झालेली असते. सकाळी 6 वाजता तयार असतो. Work while you work, work while you work, play while you play. Work while you work, play while you play. That is going to be our career. रोजचं काम रोजचं काम. मी चक्रे सरांनी म्हटलं म्हणून तुमच्या शाळेमध्ये आलो. माझ्याकडे कार्यक्रमाची इतकी लाईन लागली आहे. 3,500 कार्यक्रम माझ्याकडे पेंडिंग आहे, पेंडिंग. आणि मी जेव्हा कार्यक्रम करतो, समजा लोकमतनी माझा कार्यक्रम अरेंज केला, त्याचा लोकमतच्या पूर्ण पाण्यात फक्त माझीच बातमी असते. फक्त मी भाषण देत आहे, मी माईक वरत आहे, मला स्वागत होत आहे. कार्यक्रमाला कोण असतात? गुरु असतात, DSP असतात, मंत्री असतात. ते भाषण नाही देत, भाषण मी देत असतो. कारण की मी प्रॅक्टिकलवर भरोसा ठेवणारा विद्यार्थी आहे, विद्यार्थी राहणार आहे. रोजचे 30 प्रश्न सोडवले. महिन्याचे प्रश्न आले 930. बरोबर हुशार आहे तुमचे. श्री शिवाजी, S for success, S for H for healthy, I for idea, W for winner, J for active, J for judgment. शिवाजी महाराजांचं नाव आहे ना. आणि 30 प्रश्न सोडवले 930. आपण 1000 देतो. किती? एका महिन्याचे 1000, एका महिन्याचे 12 महिन्याचे जोरण. आता कंजूसी नाही करायची. जेवण करताना कंजूसी करता का तुम्ही? 12 महिन्याचे 12,000. कोण वर्गात आले त्याचा? 10वीला 10वीचे 12,000, 11वीचे 12,000, 12वीचे 12,000. 10वी, 11वी, 12वी, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर. 12,7 84. किती प्रश्न सोडवेल? 84,000. किती प्रश्न सोडवेल? किती प्रश्न सोडवेल? किती प्रश्न सोडवेल? कलेक्टरच्या परीक्षेला प्रश्न येतात 180. किती? 180. किती? 180. किती? 180. किती? हा मुलगा जर कलेक्टरच्या परीक्षेला बसला, नापास होईल की पास? आपण तर की पास? आपण की पास? कलेक्टर साहेबांसाठी टाळ्या वाजवा. किती सोपं आहे. आपल्याला ऐश्वर्या राय माहित आहे, आपल्याला गुपचूप माहित आहे, पण आपल्याला कलेक्टरच्या परीक्षेबद्दल माहिती नाही. मी जेव्हा बिहार मध्ये जातो, उत्तर प्रदेश मध्ये जातो, 5व्या वर्गाच्या मुलाला विचारतो, बेटा क्या बनना चाहते हो? म्हणजे कलेक्टर. क्या बनना चाहते हो? DSP. क्या बनना चाहते हो? DIG. आणि महाराष्ट्रात येतो, लातूर पॅटर्न, लातूरला जातो, मुलांना विचारतो, बेटा काय व्हायचं आहे? डॉक्टर. काय व्हायचं आहे? इंजिनियर. मला सांगा, डॉक्टर मोठा असतो की कलेक्टर मोठा असतो? इंजिनियर मोठा असतो की कलेक्टर मोठा असतो? मग माझं भाषण ऐकल्यानंतर मी डॉक्टर होणार, इंजिनियर होणार की कलेक्टर होणार? बापरे, एवढे पोरं कलेक्टर झाले आणि आपल्या गाड्या घेऊन आले का? पण आपल्याला साधे सोपे प्रश्न येत नाही. डिंपाले ABCD नाही आलं, गुणाकार नाही आला. कलेक्टर साहेबांना एक प्रश्न विचारतो, प्रश्न कसा आहे? कठीण. कसा आहे? कसा आहे? उत्तर येणार नाही. आपल्या शाळेत जायला त्याला उत्तर येऊ शकते. देख बेटा, प्रश्न कठीण. कसा आहे? उत्तर देणार. तुझं नाव काय? आता याला उत्तर दिलं आदित्य. काय त्याला विचारलं मी, त्याला
IAS मध्ये जसा प्रश्न विचारला जाते, कारण यात मी तज्ञ माणूस आहे, या क्षेत्रात माझ्या एवढा तज्ञ माणूस पूर्ण भारतात नाही. ते जे पुण्या मुंबईचे लोक किंवा दिल्लीचे लोक आहेत ना, आता मी कलेक्टर होणाऱ्या मुलांना शिकवतो. माझ्याकडे 68,000 मुलं आहेत. किती? माझी फी सांगितली की ना तुमच्या छप्पर जाईल तुम्हाला. अरे बापरे, माझी फी आहे 1 रुपया. किती? मी भारतातला नाही, या जगातला पहिला प्राध्यापक आहे की जो मुलांना दुसऱ्या वर्गापासून कलेक्टरचं ट्रेनिंग देतो. कोणापासून? तिसरी चौथी. माझी 3ऱ्या वर्गातली नात जरी तुमच्या समोर आली ना, तुम्हाला हरवू शकेल, इतकी हुशार आहे. जास्त पेजेस वाचत नाही, रोजचे 50 पेजेस वाचते. आता 3ऱ्या वर्गात आहे, कमीत कमी 50 कलेक्टरला भेटली. किती? तिला स्वतःची कंपनी पण काढलेली आहे. आता तिच्या खात्यामध्ये सध्या 10,000 रुपये बॅलन्स आहे. कॅलेंडर विकते. आता नवीन वर्ष आहे ना, कॅलेंडर. मंत्र्यांना कॅलेंडर विकलं, कलेक्टरला विकलं, ठाकरे सरांनी विकलं. 50 रुपयात विकलं काय? गुलाबराव गावंडे साहेब आले आमच्याकडे, मंत्री आहेत होते. त्यांनी पाहिलं, ती सांगितलं मी स्वतः येरोळकर, ठाकरे सरांची नात आहे, मी कॅलेंडर विकताय. आजोबा एक कॅलेंडर घ्या. त्यांनी अरे पण तुझं मी म्हणे कंपनी स्थापन केली. कंपनीचं नाव सांगितलं. साहेबांनी हात तिच्या राट घातला. 3,500 रुपये होते, देऊन टाकले. कलेक्टर आले, कलेक्टर 50 रुपये देणार, 500 रुपये दिले. चक्रे सरांनाही 100-200 रुपयाचा चुना लावला दिला. 8,500 रुपयाचा माहिती टाकले. मुलगी कोणा वर्गात आहे? पण सराउंडिंग कसं आहे? आजोबा कलेक्टर होणं. आता आमच्याकडे आतापर्यंत 350 कलेक्टर आले माझ्याकडे. किती? 350 कलेक्टर. तुमच्या शाळेमध्ये मी दर महिन्याला कलेक्टर पाठवू शकतो, दर महिन्याला. परवा पुण्याला एक विद्यापीठाचं उद्घाटन होतं 26 तारखेला काल. मला तिथल्या PAचा फोन आला, सर कलेक्टर साहेबांची अपॉइंटमेंट पाहिजे. म्हटलं पुण्याचाच कलेक्टर देतो. डायरेक्ट मुख्यमंत्री कार्यालयात फोन लावला. मुख्यमंत्र्यांचे जे सल्लागार आहेत दीपक म्हैसेकर, त्यांना म्हटलं सर उद्या झेंडावंदनला यावं लागते. कालच्या कार्यक्रमाला कलेक्टर साहेब तिथं प्रमुख पाहुणे होते. कुठं? पुण्याला. एका शब्दावर. आता हा दादा याला प्रश्न, याला विचारलं नाव काय आहे, काय नाही. आदित्य. आता पास नापास तुम्ही सगळे परीक्षक, कोणाला पास करायचं कोणाला नाही. आता यानं मला प्रश्न विचारला, सर तुमचं नाव काय? मी याला प्रश्न विचारला की तुझं नाव काय आहे? त्यानं उत्तर दिलं आदित्य. आणि आता यानं मला प्रश्न विचारला, सर तुमचं नाव काय आहे? पास कोणाला करायचं, नापास करायचं, तुम्ही सगळे परीक्षक. मी उत्तर दिले, नमस्कार, गुड मॉर्निंग, माझं नाव प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोडे आहे. मी कलेक्टर होणाऱ्या मुलांना शिकवतो. धन्यवाद, नमस्कार, हॅव अ नाईस डे. कोणाला पास करायला, याला की मला? तुम्हाला. कारण की मी उत्तर कसं दिलं की आम्ही चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो. आम्ही चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो. गिऱ्हाईक येता येईना आणि आम्ही सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलो. गिऱ्हाईक पेरवता पेरवेना. गाडीमध्ये भाजीपाला 15 रुपये पाव. आपण म्हणतो 25 रुपयाला अर्धा किलो देता का? आणि तोच भाजीपाला DMart मध्ये जाते, तोच भाजीपाला रिलायन्स फ्रेश मध्ये जाते. आणि तो 15 रुपये पावचा भाजीपाला तिथं 50 रुपये. एअर कंडिशन सुंदर एक मुलगी असते, हॅलो सर, वेलकम, व्हेरी व्हेरी फ्रेश व्हेजिटेबल फॉर यू. आणि 15 रुपयाचा भाजीपाला तुम्ही 50 रुपयाला विकत. प्रेझेंटेशन पाहिजे, प्रेझेंटेशन. चक्रे सरांनी काय केलं की त्यांना वाटते की माझी शाळेसाठी केली. मी राठी विद्यालयामध्ये शिकलो आहे. माझ्या पायात देखील चप्पल नव्हती, एकच ड्रेस होता, तोही फाटलेला होता. पण आम्ही आमच्या परिस्थितीला विसरलो नाही. मी जेव्हा 23 वर्षापूर्वी डॉक्टर पंजाबराव देशमुख IAS अकॅडमीची स्थापना केली, तेव्हा मला गाडीनगरात कोणी भाड्यानं खोली दिली नाही. अभ्यासिका सुरू करायची होती. हे जे 500 वर्ग आहेत ना, हे माझ्या बरोबर चालतात. असा कोणताही कोचिंग क्लास नाही. पण माझी अकॅडमी मंत्रालयापेक्षाही मोठी आहे. मंत्रालय किती आहे? किती मजली आहे? 12 मजली, 13 मजली. माझी प्रत्येक अकादमी 13 मजली आहे. जास्त मोठी नाही आहे, 200 कोटीची आहे.
किती? 200 कोटीची फी किती आहे? जेवण फुकट, राहणं फुकट, पुस्तकं सगळं फुकट. आणि सगळ्यात महत्वाचं की जो गरीब मुलगा असेल त्या गरीब मुलाला 10,000 रुपये स्टायपेंड. किती? तुमच्यापैकी तुमचा भाऊ असेल, बहिणी असेल, नोकरी नाही, माझ्याकडे घेऊन या. 1 तासाच्या नोकरी देतो महिंद्रा अँड महिंद्रामध्ये. पगार कमीत कमी 15,000 ताबडतोब आजच. उद्याचा दिवसच नाही. माझा नंबर पाठ करा. नंबर तुमच्या लक्षात घेणार. चला नंबर. माझं नाव लक्षात राहिले तुमच्या? IAS लक्षात आहे? IAS टाईप करा. IAS गुगल वर अमरावती टाकायचं. IAS अमरावती काय टाकायचं? माझे सगळे पत्ता, माझा गुगल ॲड्रेस, माझा मोबाईल नंबर, माझा लँडलाईन नंबर, माझा ईमेल ID, माझे